मुलाला वेळेवर स्कूलला पोहोचवायचे असेल तर मला सकाळी 5 वाजता उठावेच लागते. आमच्या दोघांचा हेल्दी डे चालू होतो तो गरम पाण्याने. हे आमचं रोजचंच रुटीन झालं आहे. त्यानंतर सगळं आवरल्यानंतर चहा तर झालाच पाहिजे. मुलाला डब्यासाठी मी भाजी आणि चपाती दिली नव्हती. तो गेल्यानंतर मी बाकीच्या कामाला लागले. केरला स्टाईलच्या रेसिपी म्हणजे त्याला नारळ तर लागतोच. आज मी केरला स्टाईलची दोडक्याची भाजी केली होती. त्यासाठी मी काय केलं, कढीमध्ये थोडंसं तेल घेतलं, लाल मिरची, मोहरी, लाल मिरची, कढीपत्ता आणि थोडंसं ठेचलेलं लसूण टाकला, परतून घेतला. त्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकला. कांदा थोडासा परतला आणि त्याच्यानंतर नंतर मी त्यामध्ये थोडीशी एकच हिरवी मिरची टाकली, थोडी कोथिंबीर टाकली आणि परतून घेऊन त्यामध्ये मी उभा चिरलेला दोडका ॲड केला. आता त्यामध्ये मी काय केलं, हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं आणि थोडीशी मिरची पावडर टाकली, कारण आपण ऑलरेडी मिरची टाकली होती त्यामुळे थोडीच टाकायची. नंतर त्याला परतून घेतलं आणि शिजवण्यासाठी झाकून ठेवलं. शिजल्यानंतर मी त्यामध्ये थोडासा जो खवला होता नारळ तो मी ॲड केला. तोपर्यंत मला भात बनवायचा होता. भातासाठी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि तोपर्यंत मी सांबार बनवून घेतलं. हे बघा किती छान सांबार दिसतंय ना, मस्त गरम गरम. आणि तोपर्यंत आता पाणी चांगलं उकळलं होतं, त्यामध्ये मी धुतलेला तांदूळ टाकला आणि भात शिजेपर्यंत मी इकडे काय केलं, तोपर्यंत डोसे बनवून घेतले. डोशासाठी मी टोमॅटोची चटणी बनवली होती, आमच्या केरला स्टाईलची आहे टोमॅटोची चटणी. हे बघा 80% भात शिजल्यानंतर मी पाणी निथळून घेतलं. अर्धं पाणी ह्यात निथळलं आणि मग राहिलेलं पाणी मी पातेल्यामध्ये निथळलं. आणि शेवटी मी सगळे पापड तळले आणि आज हे आमचं दुपारचं जेवण होतं. दोडक्याची भाजी, सांबार, मस्त गरम गरम भात आणि पापड. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपते. प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय.